जाम वैतागलोय आता चालू लाल. आता इथे गाणं लागलं पाहिजे. जानकी मैं तेरे सीने गर्दीमध्ये बसायचं शूट करतो. आमचा एक माणूस बघा कुठे आहे बघा. एक शाप शूटर वरती बसवली. गणपती बाप्पा मोरया. गणपती वारी झाली आमची. आम्ही एक प्रकारची वारी केली आहे बिना चपलेची. म्हणजे आम्ही तिथे चप्पल ठेवलेली. आम्हाला माहित नव्हतं भेटेल की नाही. पण भेटली. ठेवली चप्पल. भेटली आम्हाला आमची चप्पल. आमची गरिबांची संडासला जायची चप्पल भेटली. संडासला जायची चप्पल भेटली आहे. नवीन चप्पलचा जुगाड नको. तिला तरी 100 रुपयाची बघणार आहे. पण नाही आता पैसे वाचवलं 100 रुपये. अवतार बघा काय झाला आहे. बापरे. आणि आमचा हेमंत या बोललो तेव्हा आला नाही. आता बोलतो गिरगावला एक गोष्ट म्हणून पागल नाही गिरगावला जायला. आता सकाळपासून खाल्लं नाही. टाकी फुल झाली होती. ती टाकी खाली झाली. आणि आता चालले आम्ही बघा प्रभादेवी स्टेशनला. ओंकार बोलतोय की इकडचा वडापाव करूया. ट्रॅव्हल ब्लॉगर झाला आता फूड ब्लॉगर बनलो. फूड ब्लॉगर ट्रॅव्हल झालं आता फूड. जाम बघलो आणि भिकाऱ्यांची चप्पल घालून चालतोय. भिकाऱ्यांची चप्पल घालून चालतोय. ओंकारात आमच्यामध्ये पैशावाला वाटतंय. आम्ही लोक भिकारी झालो. बघा हा 3 वर्षाअगोदरचा कुर्ता आहे. फॉर्मल पॅन्ट देखो माझी. फॉर्मल पॅन्ट आलाच बघा. अरे आता आम्ही लोक वडापाव खायला जातोय. तर वडापावाच्या दुकानावर भेटतो तुम्हाला. वडापाव कसा लागतो सांगतो. आपलं सगळ्यांचं ओळखीचं आहे पण कोणाला माहित नसेल. आपलं कोणतं स्टेशन प्रभादेवी स्टेशनवरतीच आहे ना एक स्टॉल आहे. तिथे इतका अप्रतिम वडापाव भेटतो ना मस्त. कारण मी फर्स्ट टाइम खाल्ले ते पण दर्शनाला चालू आहे तेव्हा मित्रांसोबत कॉलेजचा. तेव्हा खाल्ल्या. त्याच्यानंतर मी मम्मीला पण तो तिकडे घेऊन गेलेलो. जेव्हा पण ह्या साईडला आलो ना तिकडे नाही मी नव्हतो. दाखवतो. एक खाल्ला ना दुसरा खावासा वाटतो. मस्त. जमलो आहे तरी पण आमचं शूट काय बंद नाही होत आहे. आता परळ स्टेशनला जाता पण आमचा हवा उदास झाली आमची. पण आम्ही घरी जाता
आता पण शूट करते. आमच्या अंगात चरबे आहे, तिकडच्या स्टेशन जवळ आहे, तरी पण आम्ही चालत चाललो. चाललो प्रभादेवी स्टेशनला. आणि काय कारण आम्हाला अजून मूर्त्या बघता येतील आणि अजून दर्शन घेता येतील. दर्शन घेता येईल. अजून काय मागे अजून मागे गणपतीची मूर्ती दिसते. आणि आता तिचं दर्शन घेणार आम्ही लोक. छोटी मूर्ती किती सुंदर वाटते श्रीरामांच्या रूपामध्ये. आणि तिथे त्या लोकांना ब्रिजवर मूर्ती घेऊन यायला थोडा प्रॉब्लेम होतो. म्हणून एकतर उतार आहे आणि दुसरं आपल्या ब्रिजवरती थोडे खड्ड्यांचे सामना करावा लागतो. त्यामुळे मूर्ती एकदम स्लोली घेऊन वा बुवा वा. आपला ओमकारचा गाणं गातोय. घेतले आम्ही लोकांनी. तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आमच्या दोघांची पण हेमंत आला नाही तरी पण करा. हेमंतच्या पण करा. हेमंत बस बोलते आम्ही लोक. चला आता चाललो पोटपूजा करायला. फायनली मलाड स्टेशनला आलोय आम्ही लोक. एकदाची आमची वारी संपली. वारी करून चालू आहे. चालवत नाही. अंधार येतोय. आता डायरेक्ट घरी पोहोचल्यावरती बोलूया. काय आपण रस्त्यात भेटू. हा रस्त्यामध्ये पण भेटू आपण. सर्वीकडे भेटतच राहू. ब्लॉग एंड होणारच नाही. बॅक टू होम. मालाड नगरीमध्ये आलोय आम्ही लोक. ब्लॉग शूट करायचं ते खात जात नाही. आला खात जातो. एवढं अंग दुखतंय. पाय दुखतंय. मालिश झाली मालिश. लालबाग कमी पडलाय. पण करतोय. आणि आम्हाला हेमंत, मया, संकेत आणि अमोल भेटलाय. आणि हे लोक चाललेत आता गिरगावला. बोलतात की हे लोक चाललेत विसर्जनासाठी आणि बॉम्ब शोधायला. भाई मी फोन केला होता हेमंतला. नाही काय बोलेल. गद्दारीच नाही करबे. नाही मी तर माझ्या एकट्याचा प्लॅन होता. त्याला बोललो. मला ओंकार बोलला होता. मी ओंकार बोलला आम्ही दोघं जाणार कांशामध्ये तयार झाला. मी माहिती माझा ब्लॉग पण बघ. मी बोललोय हाय साहेब तू अशी मला वाटलेलं तू. मी याला फोन केला पहिला कांशाचा
फायनली आम्ही आमच्या घरी आलोय आता. आता काय एवढं काय पाय दुखत नाही, घरी गेल्यानंतर पाय दुखत नाहीत. आता अंघोळ केल्यानंतर समजेल किती पाय दुखत. चला आता भेटू नवीन ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतासाठी टाटा बाय.